मराठी कथा श्यामची आई भाग 40. आईचा शेवटचा आजार. श्याम आजारी पडला. अंगात तापही होता. डोळे मिटून तो पडला होता. श्याम, पाय चेपू का? गोविंदाने विचारले. नको, माझे पाय चेपून काय होणार? माझी सेवा नको करायला. तुम्ही आपापली कामे करा. त्या मोहन पाटलाचा टाका लवकर विणून द्या. जा, माझ्याजवळ बस. काय होणार? राम राम म्हणत मी शांत पडून राहीन. श्याम म्हणाला. श्याम, कोणी आजारी पडले तर आपण जातो. आपल्या आश्रमातील कोणी आजारी पडला तर त्याच्याजवळ नको का बसायला? रामने विचारले. अरे, इतका का? मी आजारी आहे. तुमचे माझ्यावर प्रेम आहे. मी कितीही जेवलो तरी पोटभर जेवला असे तुम्हास वाटत नाही. मी बरा असलो तरी बरा आहे असे वाटत नाही. मी आजारी नसलो तरी तुम्ही आजारी पाडाल. वेडे आहात. काही वादबीत झाला तर बसा जवळ. तुम्ही कामाला गेलात तरच मला बरे वाटेल. गोविंदा, जा तू. राम, तूही पिंजायला जा. श्यामने निक्षून सांगण्यामुळे सारे गेले. सायंकाळी श्यामला जरा बरे वाटत होते. अंथरुणात बसून तो सूत काढीत होता. तोंडाने पुढील गोड श्लोक म्हणत होता. सुचो रुचो ना तुझविन काही जडो, सदा जीव तुझ्या पायी तुझा लागे मज एक छंद. मुखात गोविंद हरे मुकिंद तुझाच लागो, मज एक नाद सरोत सारेचे वितंडवाद. तुझा असो प्रेमळ एक बंद, मुखात गोविंदा हरे मुकुंद. काय रे, आत्तासे आलात? श्यामने विचारले. तुम्ही रात्री सांगणार का गोष्ट? एक लहान मुलाने विचारले. हो, सांगेन, तुम्ही या. श्याम म्हणाला. पहा, तुम्हाला छान छान दगड आणले आहेत. आम्ही त्या टेकडीवर फिरायला गेलो होतो. एक मुलगा म्हणाला व त्याने ते दगड श्यामजवळ ठेवले. खरेच किती सुंदर आहे ते. या, आपण त्याची चित्र करू. मी पोपट करतो हा, असे म्हणून श्याम त्या खड्यांच्या पोपट करू लागला. पुढे एक एक खडा देत होती. आता चोचीला लाल रंग खडा हवा. लहानसा श्याम म्हणाला. हा घ्या, हा पहा, चांगला आहे. एक मुलगा म्हणाला. श्यामने तो खडा लाविला व सुंदर रागू तयार झाला. आता मोर बनवा. मोर. दुसरा एक मुलगा म्हणाला. तुम्हीच बनवा मोर. श्याम म्हणाला. आम्हाला चांगला येत नाही. तो म्हणाला. पण आता तुम्ही घरी जा, लवकर जेवून या. श्यामने सांगितले. चला रे, जेवण करून येऊ. एक मोठा समजूतदार मुलगा बोलला व ती पाखरे उडून गेली. श्याम या नाना रंगाच्या खड्यांकडे पाहत बसला. या लहान खड्यात किती सौंदर्य देवाने ओतले आहे, असा विचार मनात येऊन तो त्या खड्यांना हृदयाशी धरीत होता. जणू सौंदर्यासारखं परमात्म्याच्या त्या मूर्ती भक्ताला जिकडे तिकडे ईश्वराच्या मूर्ती दिसतात, ह्याचा अल्प अनुभव त्याला येत होता. एक प्रकारची कोमलता त्याच्या मुखावर शोभत होती. गोविंदा, राम राम, नामदेवा, सारे त्याच्याजवळ आले. श्याम, काय आहे तुझ्या हातात? फूल का? रामने विचारले. अरे, फुलाला माझे मालिन व पापी हात मी कधीही लावतो का? मी दुरूनच त्याला हात जोडीत असतो. श्याम म्हणाला. मग काय आहे हातात? नामदेवाने विचारले. देवाची मूर्ती. श्याम म्हणाला. तुमची गणपतीची मूर्ती तरी तुम्ही देऊन टाकली ना बाबूला? भिकाने विचारले. हो, माझ्याजवळ कितीतरी मूर्ती आहेत. श्याम म्हणाला. पाहू दे, कसली आहे? असे म्हणून गोविंदाने श्यामचे हात धरले व मूठ उघडली. त्या मुठीतून माणिक मोते बाहेर पडले. हे माझे हिरे, हे माझे देव. लोक म्हणतात समुद्राच्या तळाशी मोते असतात व पृथ्वीच्या पोटात हिरे असतात. मला तर प्रत्येक नदीच्या वाळूत व प्रत्येक टेकडीच्या माथ्यावर हिरे व मोते दिसतात. पहा रंग कसे आहेत. असे म्हणून श्याम दाखवू लागला. श्याम, आज बोलणार ना तू? रामने विचारले. हो, त्या मुलांना मी सांगितले आहे जेवून या म्हणून. त्यांची हे सुंदर खडे आणून दिले. त्यांनीच हा आनंद दिला व उत्साह. मी आता 2 तास सुद्धा बोलेन. प्रार्थनेची वेळ झाली असेल ना? श्यामने विचारले. प्रार्थनेची वेळ झाली होती. श्याम अंगावर पांघरून घेऊन बसला होता. प्रार्थना झाल्यावर तो बोलू लागला. जप्तीच्या वेळी आमची दुर्वाची आजी घरी नव्हती. ती कोठे गावाला गेली होती. ती परत आली. आई त्या दिवसापासून अंथरुणातच खिळली. तिच्या अंगात ताप असे, तो निघत नसे. शुश्रूषा तरी कोण करणार? आजीला होईल तेवढे आजी करीत असे. राधाताई मधून मधून येत व आईला कधी मुरावळा वगैरे आणून देत, कधी पित्ताच्या मात्रा आल्याचा रस देत. जानकी वहिनी, नमू मावशी वगैरे येत असत. परंतु घरात आता काम कोण करणार? शेजारच्या शरदला न्हाऊ कोण घालणार? आई जे 2 रुपये मिळवीत होती ते आता बंद झाले. वडील आले
म्हणजे ध्रुवाची आजी रागाने चरफडे, बडबडे. मेला, स्वयंपाक तरी कसा करावा याचा? चुलीत घालायला काडी नाही, गौरीचे खांड नाही, भाजीला घालायला तेल नाही, मीठ नाही, का नुसता भाजी भात उकडून वाढू? ध्रुवाची आजी बोलत होती. माझे वडील शांतपणे तिला म्हणाले, नुसते तांदूळ उकडून आम्हाला वाढ. दोरका काकू, आमची आबरू गेलीच आहे, ती आणखीन दवडू नका. त्या दिवशी आई पुरुषोत्तमला म्हणाली, पुरुषोत्तम, माझ्या मावशीला पत्र लिही. आता अखेरच्या वेळी तिची उपयोगी पडेल. तिला लिही, म्हणजे ती येईल. राधाताईने एक कार्ड देण्यासाठी मी सांगितले आहे. जा घेऊन ये, नाहीतर इंदूलाच मी बोलवते म्हणून सांग. ती चांगले पत्र लिहील. जा बाळा, बोलावून आण. पुरुषोत्तमने इंदूला सांगितले व इंदू कार्ड घेऊन आली. यशोदाबाई, जास्त का वाटते आहे? कपाळ चेपू का मी जरा? ती प्रेमळ मुलगी म्हणाली. नको इंदू, विचारलेस एवढेच पुष्कळ हो. कपाळ चेपून अधिकच दुखते. तुला पत्र लिहिण्यासाठी बोलविले आहे. माझ्या बहिणीला पत्र लिहायचे आहे, सकूला. तिला माझी सारी हकीकत लिही व मी बोललेले आहे म्हणून लिही. कसे लिहावे ते तुला चांगले समजेल. आई म्हणाली. इंदूने पत्र लिहिले व वर पत्ता लिहिला. पुरुषोत्तम ते पत्र पेटीत टाकून आला. इंदूचा मुलगा घरी उठला होता म्हणून इंदू निघून गेली. बाळ, पाणी दे रे. आई माझ्या लहान भावाला म्हणाली. तो एकदम तोंडात ओतू लागला. चमच्याने घाल रे तोंडात, संध्याच्या पळीने घाल. चमचा नसला तर कुठे तर असेन, आईने सांगितले तसे पुरुषोत्तमने पाणी पाजले. या जानकीबाई, या हो बसा. जानकीबाई समाचाराला आल्या होत्या. पाय चेपू का जरा? त्याने विचारले. चेपू बिपू नका. ही हाडे जानकीबाईने चेपल्याने खरंच जास्त दुखतात. जवळ बसा म्हणजे झाले. आई म्हणाली. आवळ्याची वडी देऊ का आणून? जिभेला थोडी चव येईल. जानकीबाईने विचारले. द्या तुकडा आणून. क्षीण स्वरात आई म्हणाली. चल पुरुषोत्तम, तुझजवळ देते तुकडा, तो आईला आणून दे. असे म्हणून जानकीबाईंनी निघून गेल्या. पुरुषोत्तमही त्याच्याबरोबर गेला व त्यांनी दिलेली आवळ्याची वडी घेऊन आला. आईने तोंडात लहानसा तुकडा धरून ठेवला. पुरुषोत्तम जवळ बसला होता. जा हो बाळ, जरा बाहेर खेळवीळ. शाळेत काही जाऊ नकोस. मला बरे वाटेल त्या दिवशी शाळेत जा. येथे कोण आहे दुसरे? असे त्याच्या पाठीवर हात फिरवीत आई म्हणाली. पुरुषोत्तम बाहेर खेळावयास गेला काही, परंतु गाडी पुढे निघून जाई. शेवटी एक गाडी आमच्या बेड्याशी थांबली. आपल्याच बेड्याशी थांबली रे. आजी म्हणाली. ध्रुवाची आजी पोतरे घालीत होते. पुरुषोत्तम धावत गेला. वडीलही पुढे गेले. होय, मावशीच आली होती. पुरुषोत्तम करंडी घेऊन आला. वडील ट्रक घेऊन आले. मावशी वळकटी घेऊन आली होती. भाडे घेऊन गाडीवाला निघून गेला. आई, मावशी आली ना? ही बघ, खरेच आली. आईला हलवून पुरुषोत्तम म्हणाला. पहाटेच्या वेळेला आईला स्वप्न पडत होते. आली, माझी वाट मोकळी झाली असे आई म्हणाले. अर्धवट शुद्ध, अर्धवट जागृत होती. मावशी आईजवळ बसली. कितीतरी वर्षांनी बहिणीला भेटत होती. आईची दशा पाहून, तो अस्थिचर्मय देह पाहून मावशीचे डोळे भरून आले. अक्का, मावशीने हाक मिरली. त्या हाकेत त्या 2 अक्षरात मावशीचे प्रेम व उदार अंतःकरण ओतलेले होते. आलीस सकू, बस. तुझी वाट पाहत होते. म्हटले केव्हा येतेस, पण आलीस लवकर. प्राण कंठी धरून ठेवले होते. म्हटलं तू येशील व ही मुले तुझ्या ओटीत घालून, तुझ्या पदरात घालून जाईन. सकू, आई रडू लागली. अक्का, हे काय वेड्यासारखे? मी आले आहे. आता बरी होशील तू. तुला बरे वाटू दे, मग तुला व पुरुषोत्तमला मी घेऊन जाईन. आता मला नोकरी लागली आहे. मावशी म्हणाली. नको हो, आता कोठे येणे जाणे. आता फक्त देवाकडे जाऊ दे. या मटीतच कुडी पडू दे. मी आग्रह करून झोपडी बांधविली, ही स्वतंत्र झोपडी बांधविली. येथेच माझ्या राजवाड्यातच देह पडू दे. त्यांच्या मांडीवर तू जवळ असता मरण येऊ दे. माय मोरो व मावशी जोगो असे म्हणतात, ते खरे ठरो. सकू, तुला ना मूल ना बाळ. तुझा संसार देवाने आटपला. जणू माझ्या मुलांनीच तुला त्याने निर्माण केले. माझ्या मुलांचे सारे तू कर. तूच त्यांची आई हो. आई बोलत होती. अक्का, हे काय असे? बोलू नकोस. बोलण्याने त्रास होतो. जरा पड, मी थोपटते हं. असे म्हणून मावशीने बरोबरच ब्लँकेट आईच्या अंगावर घातले. चौघडी व गोधडी याशिवाय तिला काही माहीत नव्हते. मावशी आईला खरोखरच थोपटीत होती. गंगा व यमुना यांचे पावित्र्य तेथे होते.
उषा आणि निशा यांच्या भेटीतच गांभीर्य होते.